राजकारणात कधी कधी एखादी भेट, एखादा बॅनर किंवा एखादं वक्तव्य बरंच काही सांगून जातं. गेल्या काही महिन्यात रोहित पवार यांच्या बाबतीत असंच काहीसं घडतंय. त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्यांना एक पॅटर्न दिसायला लागला आणि यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. ती चर्चा म्हणजे शरद पवारांचे नातू तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आता काँग्रेसमध्ये जाणार आहेत का, अशा उलटसुलट चर्चा रंगू लागल्यात. विशेष काही घटनांमुळे या चर्चांना अधिक बळ मिळालंय आणि आता त्या 3 घटना नेमक्या कोणत्या ज्यामुळे रोहित पवारांची पावलं काँग्रेसच्या दिशेने जाताना दिसतात, त्याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. मुळात रोहित पवार हे काँग्रेसच्या दिशेने जाण्याची चर्चा कुठून सुरू झाली ते सांगते. मार्च 2026 मध्ये रोहित पवार यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासासंदर्भात सीबीआय चौकशीचा मुद्दा या भेटीत मुख्यत्वे चर्चेला आला असं वृत्त होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय चौकशीचं आश्वासन दिलं होतं. पण अनेक दिवस उलटूनही राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नसल्याचा आरोप रोहित पवारांनी यावेळी केला होता. आणि या भेटीनंतरच रोहित पवार आणि राहुल गांधी यांच्यातली जवळीक चर्चेत यायला सुरुवात झाली. पुढे मे 2026 मध्ये या चर्चांना आणखीन हवा मिळाली. का तर अजित पवार गटाचे आमदार आणि दादांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनील शेळके यांनी एक मोठा दावा केला. तो दावा म्हणजे रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असून 2029 ची निवडणूक ते बारामतीतून काँग्रेसच्या तिकिटावर लढवतील असं शेळके यांनी सांगितलं. खरं तर रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी शेळके हे भाजपमधून निवडणूक लढवतील असा दावा केला होता आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून शेळके यांनी हा दावा केल्याचं समोर आलं. परंतु तरीही सुनील शेळके यांचा हा दावा सर्वांच्याच भुवया उंचावणारा ठरला. आता अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे अलीकडेच राहुल गांधी हे छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. तेव्हा रोहित पवारांनी शहरात मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावले, ज्यात अलका टॉकीज चौक, एअरपोर्ट रोड सारख्या ठिकाणी काँग्रेसच्याही आधी रोहित पवारांचे बॅनर चर्चेत आले. यासोबतच पुण्याजवळील मांजरी इथं आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील अनेक मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे आणि या आंदोलनस्थळी माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांच्यासह रोहित पवार यांनीही भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आणि एवढाच नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून रोहित पवारांचा राहुल गांधींना बोलवून नागपुरात आंदोलनाचा इशारा राज्य सरकारला दिला. रोहित पवार स्वपक्षीय नेत्यांना न बोलवता राहुल गांधी यांना आंदोलनासाठी बोलवतात, यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचवल्यात. परिणामी या घटनांमुळे रोहित पवार आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यातलं अंतर आता कमी होतंय का, अशी देखील चर्चा वर्तुळात रंगू लागली. दरम्यान याबाबत रोहित पवारांना विचारल्यानंतर त्यांनी मात्र या चर्चांचं खंडन केलं. राज्यात विरोधी पक्ष नेता नाही म्हणून देशातल्या विरोधी पक्ष नेत्यावर अवलंबून राहावं लागतं असं उत्तर रोहित पवारांनी दिलं. परिणामी या सर्व घडामोडी पाहिल्या तर काँग्रेस नेत्यांसोबत रोहित पवारांची ही वाढती जवळीक भविष्यातील नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना, अशी शंका आता अनेकांच्या मनात उपस्थित झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, रोहित पवार खरंच काँग्रेसच्या वाटेवर आहेत का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.